नवप्रभात न्यूज, नव्या दिवसाची नवी बातमी। नवविवाहितेने इमारतीतून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बाणेर भागात घडली। विवाहानंतर तरुणीने 3 महिन्यात टोकाचं पाऊल उचललंय। तरुणीच्या वडिलांनी अंत्यसंस्कार पार पाडल्यानंतर बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। गंगा तेजस बेंबळकर वय वर्ष 27 असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे। या प्रकरणी पती तेजस शिवा बेंबळकर वय वर्ष 31, सासू उज्ज्वला शिवा बेंबळकर वय वर्ष 58, सासरे शिवा माणिकराव बेंबळकर वय वर्ष 62, ननंद रिया शिवा बेंबळकर वय वर्ष 33 सर्व राहणार पियोनी सोसायटी योग पार्क बाणेर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत प्राध्यापक शरणकुमार मल्लिकार्जुन माशाळ वय वर्ष 59 राहणार कर्नाटक हाऊसिंग बोर्ड अक्का महादेव कॉलनी कलबुर्ग कर्नाटक यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की गंगा आणि तेजस यांचा विवाह गेल्या वर्षी 13 नोव्हेंबरला झाला। तेजस उच्च शिक्षित असून तो IT कंपनीत जॉब करतो। गंगा ही सुद्धा उच्च शिक्षित होती। तुम्ही कन्यादान करा, आम्ही विवाह करून देतो असे बेंबळकर मंडळींनी गंगाचे वडील प्राध्यापक शरणकुमार माशाळ यांना सांगितले। त्यानंतर गेल्या वर्षी जून महिन्यात गंगाचा साखरपुडा झाल्यानंतर बेंबळकर कुटुंबियांनी गंगाला टोमणे मारणे, अपमान करणे तसेच माहेरून 21 तोळे सोन्याचे दागिने घेऊन ये अशी मागणी केली। सासरी त्रास होत असल्याचं गंगा हिने वडिलांना सांगितले। 5 फेब्रुवारीला गंगा तिच्या वडिलांनाही भेटली होती। तेव्हाही हुंडाबळीवरून छळ होत असल्याचं तिने वडिलांना सांगितले होते। पुढील महिन्यात भेटतो असे त्यांनी तिला सांगितले होते। त्यानंतर 19 फेब्रुवारीला बाणेरमधील पियोनी सोसायटीच्या इमारतीतून उडी मारून गंगाने आत्महत्या केली। सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर अधिक तपास करीत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।